एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर येते। गेल्या 2 तासांपासून विमानतळाच्या आजूबाजूला घिरट्या घालतंय हे एअर इंडियाचं विमान। त्रिची विमानतळावर रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आलेली आहे। त्रिचीवरून शारजाला जात होतं हे विमान, मात्र तांत्रिक बिघाडामुळे हे विमान सध्या विमानतळ परिसरामध्ये घिरट्या घालतंय। केरळच्या त्रिची एअरपोर्टवरची ही घटना आहे। नेमकी कोणती अडचण आहे, तांत्रिक भाग नेमका काय तो समोर येऊ शकला नसला तरी 140 प्रवासी असलेल्या विमानात सध्या त्याच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत। आदेश तांदळे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। आवेश तांदळे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। आवेश, प्रश्न आपल्या 2 तासापासून हे विमान त्रिची विमानतळ आजूबाजूला घिरट्या घालत आहे। गेल्या 2 तासापासून हे विमानतळ आजूबाजूला घिरट्या घालत असल्याने आता केरळ सरकारने तिथे अँब्युलन्स रुग्णवाहिका तिथे तैनात करण्यात आलं आहे। या विमानात 140 प्रवासी असून विमानाचं लँडिंग गिअरमध्ये बिघडलं आहे। हे विमान त्रिची एअरपोर्ट इथून शारजाला जाणार होतं आणि आता मिळालेल्या माहितीनुसार थोड्याच वेळात हे विमान इमर्जन्सी लँडिंग करण्यात येईल आहे। अग्निशामक दल तिथे तयार आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं सुद्धा याच्याकडे लक्ष आहे। प्रसन्न आदेश, पण या सगळ्या प्रकरणामध्ये तांत्रिक अडचण विमानात होती का, इंधनाचा काही विषय होता का, किंवा अनेकदा जर का विमानांचे रूट्स बिझी असतील तर काही विमानांना पुढे जाता येत नाही म्हणून अचानक त्यांना सांगावं लागतं की तुम्ही घिरट्या घाला, काही अडचण काय होती ती कळू शकली आहे का? नक्कीच प्रसन्न, विमानाचे जे लँडिंग गिअर आहे त्याच्यात बिघाड झालेली आहे। हे विमान शारजाला जाणार पण लँडिंग गिअर मध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान त्रिची एअरपोर्टच्या आजूबाजूला घिरट्या घालत आहे। गेल्या 2 तासापासून हे विमान त्रिची एअरपोर्टच्या आजूबाजूला घिरट्या घालत असताना राज्य सरकार सर्व त्या आजूबाजूच्या रुग्णवाहिका तिथे तैनात केलेल्या आहेत। तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांचे या विमानाकडे आणि इथल्या परिस्थितीत सर्व लक्ष आहे। प्रसन्न, सध्या तिथे 18 अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहे अशी माहिती मिळते। प्रसन्न, धन्यवाद आवेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्रिची विमानतळ परिसरातली घटना आहे, केरळमधल्या त्रिची विमानतळ परिसरातली घटना आहे। आपल्याला कल्पना आहे केरळमधून आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने माणसं ये जा करत असतात, नोकरीसाठी धंद्यासाठी जात असतात। असं हे विमान शारजा इथं जात होतं, मात्र त्यापूर्वीच लँड होण्यापूर्वी शारजाहून इथे लँड होण्यापूर्वी काही तांत्रिक अडचणींमुळे लँडिंग गिअरची अडचण तयार झाल्यामुळे, तांत्रिक बाब तयार झाल्यामुळे ते विमान सध्या घिरट्या घालतंय। अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये एकतर विमानाचं जमिनीवरचं धावपट्टीवरचं लँडिंग किती सुरक्षित होऊ शकतं याचा अंदाज घेतला जातो। जगामध्ये अतिशय क्वचित वेळा अशा वेळी विमानाचं लँडिंग हे बऱ्यापैकी खोली असलेल्या नदी किंवा समुद्रात सुद्धा करण्याची उदाहरणं घडलेली आहेत। अर्थात इथे तांत्रिक समस्या किती गंभीर आहे हे समोर आलेलं नाहीये। अपेक्षा आहे की थोड्या वेळात हे विमान सुरक्षितरित्या त्रिची विमानतळावर उतरेल। या विमानामध्ये सुमारे 140 प्रवासी आहेत, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं सगळ्यांचंच लक्ष या विमानाच्या सुरक्षित लँडिंगकडे आहे। यापूर्वी अशा घटना मुंबई विमानतळावर बघायला मिळाल्या। अर्थात त्याचं गांभीर्य एवढं मोठं नव्हतं, मात्र तरीसुद्धा कधी विमानाच्या चाकामध्ये काही अडचण येऊन विमानाच्या लँडिंगमध्ये काही बिघाड तयार झाला, त्यामुळे विमानाचा पुढचा भाग जमिनीवर घासला, असेही काही प्रकार घडलेले आहेत। विमान टेक ऑफ करण्याच्या पूर्वीच काही तांत्रिक बिघाड आढळून आला आणि त्यामुळे उड्डाण लांबलं, अशाही घटना घडलेल्या आहेत। नेपाळमध्ये ॲक्सिडेंट घडलेले आहेत। मात्र आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना असतील की त्रिची इथलं हे विमान सुरक्षितरित्या लँड होईल। त्रिची ते इल्लुपूर हा तिथून जवळचा जो भाग आहे, अर्थात विमानाच्या परिभाषेत आपण बघतोय त्या अर्थानं काही किलोमीटरच्या परिघामध्ये हे विमान घिरट्या घालत आहे। मगाशी गैरसमजातून उल्लेख केरळमधला झाला होता। त्रिची हे तामिळनाडूमधलं एअरपोर्ट आहे आणि तिथली घटना आपण बघतोय। कॅप्टन अमोल यादव हे आपल्या सोबत आहेत। कॅप्टन, ही घटना आपल्या समोर आहे, नेमका हा काय बिघाड असू शकतो? नमस्कार, मला या आताच घटनेबद्दल पूर्ण माहिती नाहीये, आपणच दिली तेवढीच माहिती आहे। बरं, पण त्या माहितीवरून मी आपल्याला असं सांगू शकतो की आता जर विमान वरती घिरट्या घालत असेल आणि खाली इमर्जन्सी सर्व्हिसेस ऍक्टिव्हेट झाल्या, त्याचा अर्थ कदाचित विमानामध्ये तांत्रिक बिघाड असू शकतो।
बरं. आणि वैमानिक अशा तांत्रिक बिघाडासाठी पूर्णपणे त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं आणि डेफिनेटली आता ह्या क्षणाला ते त्यांना दिलेल्या ट्रेनिंग प्रमाणे बरं. प्रत्येक गोष्टीची उजळणी करत असतील आणि तांत्रिक बिघाडांवरती ज्या प्रकारच्या चेकलिस्ट फॉलो करायच्या असतील त्या सगळ्या चेकलिस्ट फॉलो करून बरं. तो जो तांत्रिक बिघाड आहे त्याच्यावर मात करून कशा रीतीने विमान सेफली, म्हणजे पॅसेंजर्सला तर काही होणारच नाही, बरं. परंतु विमानाला सुद्धा काही होऊ नये अशा प्रकारचा पूर्ण प्रयत्न वैमानिकांचा राहील आणि ते विमान तिथे लँड करण्याचा प्रयत्न करतील. आता ते तिथे त्रिचीलाच लँड करतील किंवा इथे चेन्नईला येतील मोठ्या विमानतळावरती, ते त्यांची डिसिजन असेल कुठल्या प्रकारचं तांत्रिक बिघाड आहे त्याच्यावरती. कॅप्टन अमोल, अशा वेळी जर का लँडिंग गिअर्सना आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक अडचणी असं लक्षात येत आहे. अर्थात लँडिंग गिअर म्हणत असताना त्या चाकाच्या वर असणारी जी सगळी मोठी यंत्रणा असते त्याच्यात अडचण आहे, प्रत्यक्ष चाकाचा जो सगळा भाग असतो त्याचे जे सगळे गिअर्स असतात त्याच्यामधली काय अडचण हे तुम्ही जास्त सांगू शकाल. पण अशा प्रकारे लँडिंग गिअरचा प्रॉब्लेम झाल्यास सुरक्षिततेचा उपाय म्हणून, शेवटचा पर्याय म्हणून काय मार्ग असू शकतो? 140 यात्री आहेत, म्हणजे बहुतेक हे बोईंग 737 किंवा एअरबस 320 प्रकारच्या जातीचं विमान असावं असा माझा अंदाज आहे. आणि अशा प्रकारच्या विमानात लँडिंग गिअर्सला लोअर करण्यासाठी, म्हणजे लँडिंग गिअर्सला विमानाच्या फ्युजलाज मधून बाहेर काढण्यासाठी इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिक पॉवरचा वापर केला जातो. बरं. आणि जर अशा प्रकारे हायड्रॉलिक फेल झालं, ही जी सिस्टीम फेल झाली, तर मॅन्युअली म्हणजे काही लिव्हर्स आणि गिअर्स गोल फिरवून सुद्धा हे लँडिंग गिअर्स बाहेर काढता येतात. बरं. आणि ते काढून विमान सुखरूपरित्या उतरवलं जाऊ शकतं. बरं. पण पूर्वी असे काही प्रकार घडलेले आहेत की काही झालं तरी लँडिंग गिअर्स काही वेळा अडकून राहिलेले आहेत. बरं. अशा घटना नॉर्मली होत नाहीत, पण परंतु जरी झालं तरी अशा विमानाची लँडिंग म्हणजे विमानांना वैमानिक सकट प्रवाशांना न दुखापत होता लँडिंग झालेले आहेत. बरं. कॅप्टन, या विमानाच्या बाबतीत तशी समस्या घडू नये, तशी घडणारही नाही आणि कदाचित अतिशय सुखरूपरित्या सगळे उतरतील. मात्र अत्यंत विचित्र परिस्थितीमध्ये जगामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की जर का तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली किंवा कोणती इमर्जन्सी आली तर तुम्ही नदी किंवा समुद्रामध्ये लँड करता, कारण जिथे तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे प्रत्यक्ष धावपट्टी नसलेल्या ठिकाणी उतरण्याजोगं विमानाचा भाग म्हणजे खोल नदी किंवा समुद्र. अशा परिस्थिती उद्भवतात कधी? नदी किंवा समुद्रात म्हणजे ह्याच्यावरून अमेरिकेत हडसन रिव्हर मध्ये जो विमान उतरवलं गेलेलं, हो, ते त्यावेळेस विमानाची दोन्ही इंजिन्स फेल झालेली आणि अशा परिस्थितीत विमान परत विमानतळावर आणता येणं शक्य नसल्यामुळे कॅप्टन सलीनी त्यावेळेस हडसन रिव्हर मध्ये लँडिंग केलेली. बरं. आणि रिव्हर मध्ये लँडिंग करणं किंवा पाण्यामध्ये लँडिंग करणं समुद्रात हे अपेक्षित नसतं. बरं. ते अतिशय म्हणजे त्यांना कुठल्याच प्रकारचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी ते तसं केलं होतं आणि सक्सेसफुल लँडिंग झाली होती. हो. परंतु जर विमानतळाच्या वरच घिरट्या घालत असेल तर ते डेफिनेटली एअरपोर्टवरच लँडिंग करेल. बरं. त्याच्यामुळे दुसरा म्हणजे शहरी भागाला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. विमान सुद्धा विमानतळावरच उतरेल आणि ते सुखरूप उतरेल अशी मला पूर्ण खात्री आहे. कॅप्टन अमोल, तुम्हाला आठवत असेल मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टवरती आंतरदेशीय विमानतळावर एकदा एक घटना घडली होती. विमान प्रत्यक्ष लँड होत असताना कदाचित पुढची चाकं उघडली नाहीत किंवा पुरेशी उघडली नाहीत आणि त्यामुळे जेव्हा तो पुढचा भाग जमिनीपाशी टेकायला लागतो तेव्हा घर्षण तयार झालं होतं. या अशा अडचणी का तयार होतात? म्हणजे आय एम शुअर जो ग्राउंड स्टाफ असतो तो सगळा मेंटेन करत असणार, सगळं होत असतं, सगळं बघितलं जातं, तेव्हा या तांत्रिक अडचणी ऐनवेळी तयार होण्याच्या काय शक्यता असू शकतात? विमान हे पूर्णपणे तांत्रिक बाबींवरतीच अवलंबून असतं आणि तांत्रिक गोष्टी फेल होऊ शकतात ही गोष्ट आपल्याला सर्वात पहिल्यांदा मान्य करायला लागेल. आणि ती फेल होऊ शकेल ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केला जातो प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे फेलच होऊ नये ह्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीची योग्य काळजी घेतली जाते. प्रत्येक विमानाच्या आधी इंजिनियर्स असतात, ते विमानाचं इन्स्पेक्शन करतात, त्याच्या लॉगबुकवर सही करून ते वैमानिकाला देतात, ज्या योग्य ते सांगत असतात की हे विमान आम्ही चेक केलेलं आहे आणि ह्या विमानाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेत आहोत. त्याच प्रकारे वैमानिक सुद्धा ह्यातल्या प्रत्येक गोष्टीची चाचपणी आधी विमान उडवण्याच्या आधी करतो. विमानाची पूर्ण तांत्रिक तपासणी करून त्याच्यानंतरच तो विमानात बसतो आणि विमानाचं उड्डाण होतं. तर मला खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी 100% 100 का 200% झालेल्याच आहेत. बरोबर आहे. परंतु शेवटी विमान हे
तांत्रिक आहे, म्हणजे टेक्निकल गोष्ट आहे आणि ते गोष्टी फेल होऊ शकतात. म्हणजे गाडीचा खरंय, ब्रेक अगदी कधी फेल होऊ शकतो, तो होणारच नाही अशी काळजी घेतली तरी कधीतरी एखादी टेक्निकल गोष्ट आहे हो. ती फेल होऊ शकते. कॅप्टन, हा सगळा तांत्रिकतेचा भाग झाला, मात्र आपण इथे फक्त कल्पना करू शकतो की जी घटना ऐकताना बोलताना आपल्याला काळजी मनात दाटून येते, तिथे ते जे 140 प्रवासी जे आता विमानात असतील आणि आतापर्यंत ही माहिती त्यांना नक्कीच कळली असेल, त्यांची अवस्था काय असेल. तुम्ही विमानं म्हणजे अनेक उड्डाणं तुम्ही घेतली असतील, तुम्ही ह्या सगळ्या परिस्थिती अशा परिस्थितींचा अभ्यास तुम्हाला असेल. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा सगळा क्रू, कॅप्टन सकट सगळा क्रू विमानातल्या प्रवाशांशी संवाद कसा साधतो, त्यांना दिलासा कसा देतो? जेव्हा वैमानिकाला, आता माझ्या अपेक्षेप्रमाणे जर विमान एअरपोर्टच्या वरती घिरट्या घालते, म्हणजे फ्लाईट जवळपास संपत आलेली, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आधी सर्व प्रकारच्या सूचना केबिन क्रूला केल्या असतील, पॅसेंजरला सांगितलं असेल, पण हा तांत्रिक बिघाड जर उशिरा निर्माण झाला असेल तर वैमानिकांनी मग विमानाला होल्ड करायचं, म्हणजे घिरट्या घालण्याचं ठरवलं असेल. आणि मग त्या घिरट्या घालताना सर्वात पहिल्यांदा विमान म्हणजे एव्हिएट, नॅव्हिगेट अँड कम्युनिकेट असं एक सूत्र असतं, ज्याच्यात सर्वात पहिलं वैमानिकांकडून विमान उडवणं, त्याच्यानंतर नॅव्हिगेट करणं आणि मग त्याच्यानंतर कम्युनिकेट करणं असं ते सूत्र आहे. त्याप्रमाणे सगळेच वैमानिक वागत असतात. तर वैमानिकांनी सगळ्यात पहिल्यांदा विमानाला कंट्रोल केलं असेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर ते घिरट्या घालत असतील, त्यांच्याकडे फ्यूल असेल, त्यांचे बरेचसे कॅल्क्युलेशन्स असतील, ते सगळे कॅल्क्युलेशन्स त्यांनी 100% केले असतील, कारण वैमानिक ह्या गोष्टीसाठी पूर्णपणे प्रशिक्षित असतात. आणि सगळ्यात शेवटी मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलवर मध्ये आल्याच्या नंतर आधी त्यांनी केबिन क्रूला बोलवलं असेल, त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली असेल. त्याच्यानंतर त्यांनी पॅसेंजर्सला सर्व प्रकारची माहिती दिली असेल की अशा अशा प्रकारचा फॉल्ट निर्माण झालेला आहे आणि आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशी पूर्ण माहिती वैमानिकांनी त्यांना देणं अपेक्षित आहे, जे वैमानिक करतातच. त्याच्यामुळे पॅसेंजर जे असतील त्यांना परिस्थितीची जाणीव असेल आणि ते पण बहुतेक शांत असतील, कारण त्यांना वैमानिकांनी तो धीर दिला असेल अशी मला पूर्ण खात्री. कॅप्टन, एक भाग मगाशी विचारायचा राहिला की जनरली म्हणजे ज्या घटना आतापर्यंतच्या आम्ही पाहिलेल्या पत्रकारितेच्या या काळामध्ये, त्यामध्ये साधारणपणे ह्या लँडिंग गिअर किंवा ज्यांना आम्ही आमच्या मराठी आपल्या साध्या भाषेमध्ये चाकं म्हणतो, त्या नेहमी पुढच्या चाकांच्या बाबतीत अडचणी जास्त येतात आणि म्हणूनच अनेकदा आपल्याला बघायला मिळतं की सगळ्या मागच्या चाकांवरचा प्रमुख भार असतो आणि नंतर एका पातळीपर्यंत विमान गेल्यानंतर हळूच ते टेकवलं जातं आणि जास्तीत जास्त डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही जास्त सांगू शकाल तर असं काही स्पेसिफिक आहे का की अशा अडचणी फक्त पुढच्याच चाकांना होतात की मागच्याही चाकांना अशा अडचणी येऊ शकतात? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मागच्या चाकांना सुद्धा अडचणी आलेल्या आहेत, पुढच्या चाकांना सुद्धा अडचणी आलेल्या आहेत, तिन्ही चाकांना सुद्धा अडचणी आलेल्या आहेत. पास्ट मध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. पण नोजव्हील असं आपण काही त्याला हे करू शकत नाही. आता ह्या क्षणाला आपण कॅप्टन, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय, मात्र तुमच्याकडेच येतोय. ताजी बातमी अशी आहे की बेली लँडिंग करण्याच्या दिशेने आता पर्याय शोधले जात आहेत. तांत्रिक अडचण असल्यामुळे बेली लँडिंग म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी सगळ्या विमानाचा जो खालचा तळाचा मात्र असा पोटासारखा वाटणारा भाग असतो, त्या आधारे हे विमान लँडिंग करण्याच्या दृष्टीने काय विचार करता येईल? अधिक माहिती, तांत्रिकदृष्ट्या योग्य माहिती जाणून घेऊयात कॅप्टन अमोल यादव यांच्याकडनं. कॅप्टन, बेली लँडिंग बद्दल काय सांगाल? ही नवीन डेव्हलपमेंट आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाहीये. आता ह्या क्षणी बेली लँडिंगचा अर्थ असा होतो की पोटावरती, बेली म्हणजे पोट आणि विमानाचं जे पोट असतं म्हणजे फ्युजलाजचा जो खालचा भाग असतो, म्हणजे जसं विमान आपलं वर हवेत उडत असतं तसंच ते विमान रनवेवरती उतरवलं जातं. ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजची विमानं सुद्धा बेली लँडिंग झालेली आहेत आणि बेली लँडिंग मध्ये सुद्धा प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये, ही हिस्ट्री आहे. आणि आपण अशीच अपेक्षा करू शकतो की त्यांना बेली लँडिंग करावी लागू नये आणि करावी लागली तरी ती सुखरूप व्हावी. अर्थात कॅप्टन, आपण सगळ्यांच्या आपल्या प्रार्थना आणि शुभेच्छा या प्रवाशांसोबत, कॅप्टन सोबत, तिथल्या विमानातल्या कॅप्टन आणि सगळ्या क्रू सोबत आहेत. अपेक्षा करूया थोड्याच वेळात आपल्याला ही चांगली सुरक्षित लँडिंगची बातमी मिळेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.